सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज. पगारात मोठी उड, पेन्शन वाढणार, नवीन फॅक्टर, पगार थेट 8वी पास कंप्लीट. हॅशटॅग केंद्र कर्मचारी पेन्शन गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या 18 महिन्यातील महागाई भत्ता डी.आर. अग्र विषय आता निर्णय टप्प्याने पोहोचला आहे. कोरोना काळातील आर्थिक अडचणी कारण देऊन सरकार रोखलेले धरते हक्का पैसा व्यवसाय परत मिळण्यासाठी शक्यता निर्णय झाला आहे. आता व्यवसाय परत मिळण्यासाठी शक्यता निर्णय झाला आहे. दिल्लीतील प्रशासकीय हालचाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कायद्यानुसार लढाई यापुढे 2025 ते वर्षीय कर्मचारी पेन्शन अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 1 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2021 या 18 महिन्यातील कालावधीत केंद्र सरकार महागाई भत्ता डी आणि महागाई डी.आर. पूर्ण गोसाई निर्णय केले होते. सामान्य सहाय्यता योजना आयोजित शिफारस दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यातील महागाई आकडेवारी हा प्रगती वाढ जातो. मात्र कोरोना महागाई उद्भवलेले आर्थिक संकट सरकार हा निर्णय आरोग्य सुविधा आणि देशातील वापर निर्णय घेत होता. हा दीड वर्षातील कालावधी कर्मचारी वाढता महागाई जुनैची दरम्यान वेतन आणि पेन्शन स्वीकारले होते. 1 जानेवारी 2020 4% वाढ. 1 जुलै 2020 3% वाढ. 1 जानेवारी 2021 4% वाढ. पगारानुसार कोणती किती रक्कम मिळणार? ही रक्कम प्रत्येक कर्मचारी पेली आणि मूळ वेतन आधारित असे संभाव्य गणित खालीलप्रमाणे आहे. कर्मचारी मूळ वेतन अंदाजे रक्कम किमान 18,000 ते 11,880 ते 34,000. मध्यम 50 ते 80,000, 50 ते 1 लाख. उच्च 1.5 लाख ते 2 लाखपेक्षा जास्त. पेन्शनधारकांसाठी बाबत ही रक्कम त्यांच्या पेन्शनप्रमाणे आली असेल तर 65 ते 68 लाख पेन्शनधारकांसाठी ही रक्कम औषधी आणि वाढत्या वयातील खर्च मोठा आधार ठरणार आहे.